तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सन्माननीय किरवले सर यांना विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय शिवथरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक, एक सेकंद साहेबांचा ह्या ठिकाणी सन्मान केला जातोय। तर साहेबांच्या यासाठी सन्मान केला जातो। आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी या स्पर्धेचे उद्घाटन सामन्यासाठी हजर झाले त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी पोलीस ठाणा रेवदंडा पोलीस ठाण्याच्या वतीनं या ठिकाणी केला जातो। धन्यवाद सर। यानंतर सामनाधिकारी आपण सामना सुरू करा। आम्ही आता इकडे स्वागताचा कार्यक्रम सुरू करतोय। झटकन स्वागताचा कार्यक्रम करून घेऊ। हा सामना सुरू करा। तर यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे एपीआय रेवदंडा प्रभारी अधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय। PSI पडवळ साहेब यांच्या शुभ हस्ते किरवले साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय, कारण त्यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। त्यांनी अतिशय अथक असे परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचं योगदान देत आहेत, तर त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। त्यानंतर ह्या स्पर्धेचे आयोजक आहेत एपीआय श्री रवींद्र पारखे सर। आपण या आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय। तर त्यांचा सन्मान करण्यासाठी PSI अंगद साहेब यांना विनंती आहे की आपण रवींद्र पारखे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा। यानंतर डॉक्टर आशिष धारणकर रेवदंडा प्राथमिक आरोग्य अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। तर PSI श्री गांगुर्डे सरांना विनंती आहे की त्यांचा ह्या ठिकाणी सन्मान करावा। बाकी मान्यवरांनी स्थानापन्न व्हायला हरकत नाही आहे। ज्यांचा सन्मान होतोय डॉक्टर दर्शन म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। PSI पडवळ यांना विनंती आहे सर, आपण बाकीच्या पाहुण्यांनी बसून घ्यायला हरकत नाही। हां, त्यानंतर शरद खंडेवार, बाकीचा सन्मान आहे, पण त्यांच्यासाठी जे गिफ्ट आहे त्यांना कोळी बांधव मच्छीमार सोसायटीचे बांधव आहेत, त्यांना पारंपरिक पद्धतीची कोळी टोपी ही त्यांना सन्मानपूर्वक घातली जाते। तर सोसायटीचे चेअरमन तर सरांना विनंती आहे, नाही त्यांना घालायचे आहे आपण सर। शरद खंडेराव मच्छीमार सोसायटीचे, अरे हां, तर ते साहेबांना घालतील सोसायटीच्या वतीनं। धन्यवाद। इकडे बाळा इकडे फिरव जरा। हॅलो, इकडे सन्मान होतो। तर सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी साहेबांना पारंपरिक पद्धतीची टोपी कोळी बांधवांची या ठिकाणी अरविंद भोपी मच्छीमार सोसायटी सदस्य यांच्या हस्ते माननीय एपीआय किरवले सरांना या ठिकाणी टोपी परिधान केली जाते। बाकीच्यांचा विषय नाही, तर दुसऱ्या सामन्याच्या वेळी आपण बाकीच्यांचा सन्मान करणार आहोत। तर बाकी इतर मान्यवर आहेत, बाकीचे मान्यवर आहेत, कोणाला जायचं आहे? मुंबईकर सर, नलिनी मुंबईकर मॅडम, कोलिनबाई रेस्टॉरंटच्या त्या आहेत, खरोखरच जगप्रसिद्ध झालेले आहेत। कोलिनबाई रेस्टॉरंट जे आहे मला वाटतं रेवदंड्याला, तर त्यांचं नागाव या ठिकाणी, तर त्यांचा ह्या ठिकाणी
या आमच्या पोलीस हवालदार आहेत म्हात्रे मॅडम, यांना विनंती आहे की त्या कोलिनबाईचा या ठिकाणी सन्मान करावा आणि त्यांच्या या रेस्टॉरंटला खरोखरच जगामध्ये प्रसिद्धी मिळावी. आमच्या पोलीस दलाच्या वतीने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. पुढे या त्यांना पुढे या, इथं पुढे या, कोलिनबाई पुढे या आणि कोलिनबाईंना टोपी घाला. जाऊ द्या, जगप्रसिद्ध होत आहेत त्या. आपला माणूस आहे, आपल्या जिल्ह्यातला आहे आणि जिल्ह्याच्या त्या खरोखरच प्रसिद्ध होत आहेत. आपल्याला अभिमान आहे त्यांचा. धन्यवाद धन्यवाद. आता बाकीचे जे पाहुणे आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण दुसऱ्या सामन्यापर्यंत थांबावं, आस्वाद घ्यावा. सरपंच साहेबांचा मुख्य सन्मान आहे तो नंतर घेऊया आपण, कारण प्रमुख आहेत ह्या गावचे तेच आहेत आणि त्यांचा सन्मान आपण नंतर घेऊया दुसऱ्या सामन्याच्या वेळेला. धन्यवाद. आपण आता सामन्याकडे वळूया. कबड्डी रसिको, अतिशय सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमानात संपन्न होणारी सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना सुरू आहे. किंग ऑफ पोयनाड वर्सेस अलिबाग कुलाबा पायरेट्स असा हा सामना खेळला जातोय. तर या सामन्यासाठी अतिशय सुंदर असं वातावरण, नैसर्गिक समुद्र किनारा लाभला आणि या समुद्र किनाऱ्यावरती सामना सुरू होतोय. तर आपण आता पाहतोय किंग ऑफ पोयनाड. या किंग ऑफ पोयनाडचा खेळाडू चढाईसाठी आलाय. अतिशय सुंदर चढाई आणि 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा पार्थ ठाकूर. मित्रांनो, ही स्पर्धा समुद्र किनाऱ्यावरती अर्थात बीच कबड्डी आहे. पाणी द्या. सामना अतिशय अटीतटीचा होईल, कारण दोन्ही संघामध्ये बलाढ्य असे खेळाडू आहेत, ज्यांना अनेक मैदानं गाजवलेली आहेत. असे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. सुयोग सालावकर हा चढाई घेऊन चाललेला आहे. अलिबाग पायरेट्स संघाचा हा चढाईपट्टू बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा आपल्या संघासाठी तारणहार बनतोय का पाहायचा. सुंदर पकड या ठिकाणी पोयनाड फायटर्स कडनं या घालण्यात आलं आहे. अतिशय सुंदर पकड, कव्हर कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सागरी सुरक्षा चषक 2025चं आयोजन नीटनेटकेपणाचं या ठिकाणी पोयनाड संघाकडनं पुन्हा एकदा चढाईवर आलाय तो राज जंगम. सुंदर चढाई, सटसटीत बांधा आणि अनेक मैदानं ज्यानं आपल्या चतुरस्र चढायांच्या बळावरती गाजवलेली आहेत. असा हा पोयनाड संघाचा खेळाडू रिक्त असते मागे परतला आणि त्याला प्रत्युत्तर देतोय तो अलिबाग संघाचा सौरभ तुंतुणे प्रयत्न करतोय. सुंदर चढाई आणि एक गड्याचा बळी मिळवला. सुंदर चढाई केली आणि आपल्या संघासाठी एक गुण संपादन करून दिला. आता चढाईवर आलाय तो किंग ऑफ पोयनाड संघाचा हा चढाईपट्टू सागर पाटील. मध्यम बांधा, सुंदर अशी चढाई केली. पश्चिमी चढाई होती आणि मध्यरक्षकाचा बळी मिळवला आणि त्याला प्रत्युत्तर देतोय अलिबाग संघाचा बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा हा चढाईपट भाग. ऋतिक पाटील
ऋतिक पाटील ज्यानं रायगड जिल्ह्याची अनेक मैदानं गाजवली असा ऋतिक पाटील चढाई घेऊन आला. मला वाटतं संघाचा संघनायक आहे ऋतिक. अतिशय सुंदर आणि त्याला प्रत्युत्तर देतोय तो अलिबाग संघाचा हा चढाई बहादर. राजजंगम यांची ही चढाई रिक्त हस्ते मागे परतले आणि ज्यानं प्रो कबड्डीमध्ये बंगाल वॉरियर्सकडनं ज्यांना प्रतिनिधित्व केलं होतं असा रायगड जिल्ह्याचा एक सुंदर चाणाक्ष असा खेळाडू केदारलाल प्रयत्न करतोय आणि रिक्त हस्ते मागे परततोय. तर तुटीत काळाचं अवलंबन या ठिकाणी केलं आहे. आता पुन्हा एकदा चढाई घेऊन येतोय तो पोयनाड किंग ऑफ पोयनाड संघाचा हा गौरव पाटील चढाई करतोय. गौरव पाटील याची चढाई सुंदर अतिशय सुंदर गौरव पाटील. मातृछाया कोरडूस संघाचा हा चढाईपट्टू तो नाव देऊ दे. एक कोणतरी एक तिथंच राहू बा. एक माणूस अरे नाव मारून घेतली त्यांनी नका ते बघू नका. त्यांनी रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमानं संपन्न होणारी ही सागरी सुरक्षा चषक 2025 कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये उद्घाटनीय सामना सुरू झालाय तो दोन संघादरम्यानचा. अर्थात केदारलाल 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू केदारलाल प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. पाहूया आपल्या संघाला उंच शिखरावर नेऊन पोहोचवण्यासाठी आपल्या संघाला जास्तीत जास्त गुण कसे मिळवून देता येतील. आणि आता इथं मात्र केदारलाल याची पकड होते. सुंदर असं कव्हर कॉम्बिनेशन किंग ऑफ पोयनाडकडनं पुन्हा एकदा ऋतिक पाटील. रायगड जिल्हा कबड्डी संघामध्ये ज्यानं प्रतिनिधित्व केलंय, अनेक वेळा प्रतिनिधित्व केलं असं ऋतिक पाटील सुंदर चढाई करतोय, प्रयत्न करतोय गुण मिळवण्याचा. परंतु त्याच्या प्रयत्नांना यश मात्र आलेलं नाही. कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता तो रिक्त हस्ते मागे परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देतोय तो उंच पुरा बलदंड शरीराचा सुजित पाटील.
सुजित पाटील आणि सुजित पाटीलची पुन्हा पकड या ठिकाणी उत्तम अतिशय सुंदर अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळाली. किंग ऑफ पोयनाड कडनं उत्कृष्ट पकडींचं या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळते. तर पोयनाड संघाकडनं चढाई घेऊन आलाय तो पार्थ ठाकूर आणि या ठिकाणी सुपर टायटल झालेली आहे. संकेत बांधकर यांना अतिशय सुंदर अशी पकड घातलेली आहे आणि पुन्हा एकदा चढाईवर जाते तो सुयोग पाटील. कुलाबा पायरेट्स अलिबाग संघाचा सुयोग सालावकर उंच पुरा असा सुंदर सुंदर लातेने गडी मारलेला आहे सुयोग सालावकर यांना. पुन्हा एकदा राज संगम मूर्ती लहान पण कीर्तिमान दैदिप्यमान खेळी करणारा हा चढाईपट्टू राज जंगम ज्यानं रायगड जिल्ह्याचे अनेक मैदानं गाजवले. सुंदर पकड या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया धडपड चालू आहे परंतु उत्कृष्ट पकड या ठिकाणी राज जंगम याची झालेली आहे कुलाबा पायरेट्स संघाकडनं. तर अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी ही स्पर्धा खेळली जातोय. तर चढाई घेऊन गेलाय तो पुन्हा एकदा कौस्तुभ लाड रित्या असते मागे परतला आणि वारंवार चढाया करतो आपल्या संघासाठी. आपल्या संघाला कसे गुण मिळवून देता येतील किंवा कशा प्रकारचे डावपेच आखले जातील. तर ऋतिक पाटील संघाचा कर्णधार स्वतः आणि पुन्हा एकदा चढाई घेऊन जातो तो अलिबाग संघाचा 12 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू सुयोग सालावकर प्रयत्न करतोय गुण मिळवण्याचा. खोलवर चढाई आणि पाहूया आता मात्र हो पुन्हा या ठिकाणी सुयोग सालावकर याची पकड होतोय. पुन्हा एकदा ऋतिक पाटील 4-1 अशी लढत पाहूया. ऋतिक पाटील मध्यम बांधा डावीकडनं उजवीकडे अशी त्याची चढाई आहे. पाहूया उजवीकडनं डावीकडे मध्यरक्षकाला मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी प्रयत्न रिक्त असते मागे परततो आणि त्याला प्रत्युत्तर देतोय तो पुन्हा एकदा कौस्तुभ लाल रिक्त असते मागे परतला आणि तोटीत काळाचा अवलंबन या ठिकाणी पोयनाड संघाकडनं घेण्यात आलेलं आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अनेक स्पर्धामध्ये ही सर्व मुलं खेळलेली आहेत आणि अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. अशी ही स्पर्धा या ठिकाणी साकारताना अतिशय सुंदर असं वातावरण रेवदंड्याचं निसर्गरम्य असा हा समुद्र किनारा आणि या समुद्रकिनारी ही स्पर्धा खेळली जाते ती खास कोळी बांधवांसाठी सागर रक्षक दलासाठी पोलीस आणि कोळी बांधव यांच्या कोळी बांधवांचा जो सहकार्य लाभावं. पोलिसांचे 2 डोळे तर तिसरा डोळा हा सागर रक्षकांचा. तर अशा पद्धतीचं ही संकल्पना रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीमती अचल दलाल मॅडम यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारतोय. ही यशस्वी करण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांचं योगदान आहे. तर ही रौदंडा या ठिकाणी स्पर्धा दुसऱ्या दिवसाची स्पर्धा साकारतोय. तर पुन्हा एकदा चढाई घेऊन आलाय तो पार्थ ठाकूर याची चढाई चंचल चप्पळ अतिशय सुंदर. पाहूया खोलवर चढाई आहे आणि पार्थ ठाकूर प्रयत्न करतोय आणि हो सुंदर पार्थ अतिशय सुंदर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं चढाई केली आणि 1 गुण मिळवला. आता पुन्हा एकदा संघाचा 5 नंबरची जर्सी केलेला हा चढाईपट्टू बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा
परंतु रिक्त हस्ते मागे परततोय. त्याच्या प्रयत्नांना यश काही आले नाही. सुमित पाटील याची चढाई 3-1 अशी लढत. सुपर टगरची नामी संधी आहे ती अलिबाग संघाला. सागरी सुरक्षा चषक 2025 हा मोठ्या दिमाखानं सुरू झाला आणि या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस. त्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना तिसरी चढाई घेऊन गेलाय तो. हो सुंदर आणि यशस्वी झालाय तिसऱ्या चढाईला. गुणफलक आहे 8-17. अलिबाग संघाचे 8 गुण आहेत तर पोयनाड संघाचे 17 गुण आहेत. अतिशय अटीतटीनं खेळला जाणारा हा सामना. पुन्हा एकदा ऋतिक पाटील वारंवार चढाई करते. कर्णधार पदाची धुरा सांभाळते. कर्णधार पदाची माळ त्याच्या गाळ्यामध्ये आहे आणि मोठी जबाबदारी खांद्यावरती घेऊन तो आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा कौस्तुभ लाल हा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न न करता रिक्त हस्ते मागे परतला आणि त्याला पुन्हा एकदा पार्थ ठाकूर याची तिसरी चढाई. पार्थ ठाकूर गोलवर चढाई, सुंदर चढाई, नेत्रदीपक चढाई, अगदी फसवी चढाई होती. पंचगतीनं चढाई केली आणि मध्येच मुसंडी मारून गुण संपादन केला आणि आपल्या संघासाठी गुण मिळवून दिला. केदारलाल संघाचं संघनायक पद त्याच्याकडे आहे परंतु प्रयत्न करतोय या ठिकाणी गुण मिळवण्याचा. आणि इथे मात्र कोपररक्षक अतिशय दक्ष. त्यानं सागर पाटील कोपररक्षक यानं सुंदर पकड घातली केदारलालला आणि प्रयत्न यशस्वी झाला. या ठिकाणी ऋतिक पाटील. पाहूया 2-1 अशी लढत आहे. पुन्हा एकदा सुपर टायटलची नामी संधी परंतु उत्कृष्ट चढाई. 1 गुण पण संपादन केला आहे. पुन्हा एकदा दुसरा लोणाचा बोजा येतोय की काय हा अलिबाग कुलाबा पायरेट संघावरती. तर मजबूत पकड ह्या सामन्यावरती घातले ते पोयनाडच्या सुयोग लडगे खोलवर चढाई केली आणि या ठिकाणी उत्कृष्ट पकड पाहायला मिळाली आणि सामना मध्यंतरासाठी थांबलेला. तर मध्यंतरानंतर ह्या ठिकाणी मध्यंतरापर्यंतचा गुणफलक असा आहे. अलिबाग संघाला 9 गुण मिळाले तर पोयनाड संघाचे 23 गुण असा सामना मध्यंतरासाठी थांबलेला. तर या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. तर रेवदंड्याचे सरपंच प्रफुल्ल मोरे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. मी API साहेबांना विनंती करतोय. प्रभारी अधिकारी रेवदंडा किरवडे सरांना विनंती करतोय की ह्या गावचे आद्य नागरिक अर्थात प्रथम नागरिक श्री प्रफुल्ल मोरे साहेब यांना पोलीस दलाकडनं दिली जाणारी ही मायेची शाल, उबदार शाल आणि पारंपरिक कोळी टोपी सागर रक्षक दलाकडनं टोपी घाला सर, टोपी घाला त्यांना. ही सागर रक्षक दलाकडनं दिली जाणारी टोपी त्यांना परिधान केली जाते. तर धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आपला अमूल्य खर्च करून आपल्या गावची ही स्पर्धा, आपल्या गावात भरवलेली स्पर्धा सागर रक्षक रेवदंडा प्रमुख श्री सुहास घोणे सर यांचा या ठिकाणी सन्मान API साहेबांच्या शुभहस्ते केला जातोय. त्यांना सुद्धा या ठिकाणी पारंपरिक टोपी सुद्धा घालायची आहे. पण साहेबांना टोपी घाला. सागर रक्षक दलाचे सुहास घोणे सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. सागर रक्षक दलाचे प्रमुख आहेत आणि मी मागासपासून आल्यापासून त्यांच्या हालचाली पाहतोय
तर खरोखरच अतिशय मनापासून या स्पर्धेसाठी, या कार्यक्रमासाठी ते स्वतः मनापासून प्रयत्न करतायत. त्यांच्या हालचाली टिपलेल्या आहेत मी. तर अतिशय रुची असणारे ते सुहास घोणे सर, धन्यवाद. अशाच प्रकारचं सहकार्य तुमचं असावं आणि पोलिसांबरोबर समन्वय असावा, कारण ही स्पर्धा भरण्याचा उद्देशच आपल्या रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचा प्रयत्न आहे. धन्यवाद. शिवराम माळी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य, यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी विनंती करतो या ठिकाणी सन्मान करण्यासाठी पडवळ साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. पडवळ सरांना विनंती आहे की माळी सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. श्रीमती शलाका राऊत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, महिला दक्षता समिती रेवदंडा. शलाका मॅडम सकाळपासून आवर्जून उपस्थित आहेत. LPC ठाकूर मॅडम आपल्याला विनंती आहे की आपण शलाका मॅडमांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यांना बुके देऊन आणि मायेची शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. दुष्यंत झावरे ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. ठीक आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे भूषण घरत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. भूषण घरत PSI पडवळ साहेब यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा. ओके, धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. सुंदर पकड या ठिकाणी, सुंदर पकड पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर सामना मध्यंतराला थांबला, त्यावेळेला 23-9 असं गुणफलक होता. आता 11-24. सुंदर पकड या ठिकाणी पोयनाड किंग ऑफ पोयनाड संघाकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऋतिक पाटील याची चढाई. केदारलाल आपला संघ काहीसा संकटात सापडलाय. त्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळवून देता येतील ते प्रयत्न करतो केदारलाल. पाहूया, परंतु त्याच्या प्रयत्नाला यश मात्र आलेलं नाही. तो रिक्त असतो मागे करतो आणि त्याला प्रत्युत्तर देतोय तो राज जंगम याची ही चढाई चंचल चपळ चढाया करण्यामध्ये माहीर असणारा आणि विशेषतः राज जंगम हा शिवाई बांधण संघाचा हा खेळाडू, ज्यानं अनेक रायगड जिल्ह्याची मैदानं चतुरस्र चढायांच्या बळावरती गाजवलेली आहेत, असा हा खेळाडू. अखिल ठाकूर आपल्या संघासाठी चढाई घेऊन आलाय अलिबाग संघाकडनं, अलिबाग पायरेट संघाकडनं, आणि त्याची या ठिकाणी उत्तम अशी पकड होते, उत्कृष्ट पकड या ठिकाणी पाहायला मिळाली. सुमित पाटील याच्याकडनं, कोपररक्षक सुमित पाटील यानं सुंदर पकड केलं आणि पकडीचा नमुना पेश केला. पुन्हा एकदा चढाई चाललाय तो
पार्थ ठाकूर. तर पुढील सामन्यासाठी रेवदंडा हर्डर्स आणि नागोटणे फायटर्स बुल्स. नागोटणे फायटर्स बुल्स या दोन्ही संघांना तयारीत राहायचं आहे पुढील सामन्यासाठी आपल्याला पहिला पुकार दिलेला आहे. काही क्षणातच दुसरा पुकार देतोय आणि सुंदर पकड या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. नागोटणे फायटर्स बुल्स वर्सेस रेवदंडा हर्डर्स असा सामना होणार आहे. तर चारही संघांनी तयारीत राहायचं आहे. आजच्या दिवसाचा तिसरा सामना लगेचच सुरू खेळलेले आहेत त्याच्यातूनच तिसरा सामना होणार आहे. तिसऱ्या सामन्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे. एका संघाला डबल खेळावं लागणार आहे याची कृपया नोंद घ्या. ऋतिक पाटील पुन्हा एकदा चढाईवर घेऊन गेला. आपल्या संघाकडे मजबूत अशी चढाई आघाडी आहे. सुंदर बोनस प्लस पॉइंट या ठिकाणी पंचांकडनं नितीन समजिस्कर या सामन्यावरील पंच आहेत. तर बोनस प्लस पॉइंट मिळवलेला आहे. सुजित पाटील याने सुंदर चढाई केली आणि बोनस अधिक गुण मिळवला आणि आपल्या संघाची पिछाडी थोडीशी कमी केली. ऋतिक पाटील हा वारंवार चढाया करतोय आपल्या संघासाठी कारण त्याला माहिती आहे काहीशा गुणांची आघाडी आपल्याकडे आहे आणि ही आघाडी टिकून ठेवण्यासाठी त्याचा प्रयत्न असणार आहे. प्रयत्न करतोय तो ऋतिक पाटील. खोलवर चढाई आहे. सुंदर चंचल चपळ अतिशय उत्कृष्ट खरोखरच वाखाडण्याजोगी अशी चढाई त्याची पाहायला मिळाली. आणि आता इथे मात्र ऋतिकची पकड होतोय. कोपरारक्षक सुमित पाटील याच्याकडनं ऋतिक पाटील याची पाटील बंधूकडनं पाटील बंधूची पकड या ठिकाणी पाहायला मिळाली. अनेक मान्यवरांचा कृपाआशीर्वाद लाभलेली अर्थात अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आपली हजेरी लावली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक मान्यवरांचा योगदान लाभतोय. तर रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक सन्माननीय सोतरे सर आवर्जून ह्या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. तर आजच्या दुसऱ्या दिवसासाठी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. सुयोग सालावकर चढाई करतोय. प्रयत्न करतोय आपले गेलेले गुण कसे मिळवता येतील अशा प्रयत्नात चढाई करतोय. खोलवर चढाई आहे परंतु त्याच्या प्रयत्नाने यश मात्र काही येत नाही. 5 खेळाडू असल्यामुळे बोनस ऑफ आहे त्याच्यामुळे त्याला बोनस गुण घेता येणार नाही. इथे राज जंगम यांची ही चढाई. राज जंगम मूर्ती लहान पण कीर्ती महान. दैदिप्यमान खेळ करणारा हा महान खेळाडू रायगड जिल्ह्याचे अनेक मैदान ह्यानं गाजवलेली आहेत असा हा राज जंगम. परंतु तो धोका पत्करायला तयार नाही कारण काहीशा गुणांची आघाडी आपल्या संघाकडे आहे. कोयनाड फायटर्स हा संघ खरोखरच अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा सुजित पाटील मला वाटतं बजरंग बेलकडे संघाचा. आणि आता मात्र या ठिकाणी सुजित पाटीलची पकड होतोय. सुजित पाटील याच्या प्रयत्नांना यश मात्र काही आलेलं नाहीये आणि पुन्हा एकदा चढाई घेऊन जातोय. तो 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू पाहूया. पार्थ ठाकूर प्रयत्न करतोय.
परंतु त्याला माहिती आहे संत गतीनं चढाई करतोय, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाही आहे. गुणफलक आहे 15-28. 28 गुण आहेत पोयनाड संघाचे. किंग ऑफ पोयनाड संघाचे 28 गुण, तर कुलाबा पायरेट्स या संघाचे 16 गुण झालेले आहेत. दुसरा पुकार दिलेला आहे रेवदंडा हार्डर्स वर्सेस नागोटणे फायटर बुल्स नागोटणे या संघांना दुसरा पुकार. आणि आता मात्र सामनाधिकारी या सामन्यावरती जे आहेत हे स्वतः खेळाडू आहेत, अनेक मैदानं गाजवलेली आहेत, तज्ञ पंच आहेत. कुठल्याही प्रकारचा पक्षपात होणार नाही, निपक्षपातीपणानं पंचगिरीचं प्रदर्शन त्यांच्याकडनं होणार आहे. कारण त्यांना सूचना तशा पोलीस अधीक्षक मॅडम अचल दलाल मॅडम यांनी दिलेल्या आहेत. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अतिशय तळमळीनं काम करणारी आमची पंच मंडळी. या स्पर्धेसाठी जुने आणि जाणते खेळाडू शंकर पाटील, मारुती म्हात्रे, संजय मोकल, चंद्रकांत बोरकर हे जुने खेळाडू या स्पर्धेसाठी सामनाधिकारी म्हणून लाभलेले आहेत. तर सध्या कार्यरत असणारे, सध्या खेळाडू म्हणून रायगड पोलीस संघाकडून खेळणारे अनेक खेळाडू, प्रणित पाटील असेल, तिकडे आमचा ठाकूर असेल, नंदू पाटील आहेत, असे जुने खेळाडू, सर्व खेळाडू, जुने खेळाडू या ठिकाणी पंचगिरीचं प्रदर्शन घडवत आहेत. ऋषिकेश साखरकर हे रायगड पोलीस दलाचे क्रीडा प्रमुख आहेत आणि त्यांचं सुद्धा या सामन्यामध्ये मोलाचं योगदान आहे. सामना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिटं पुकारलेले आहेत पंचांकडनं. आणि 28-17 गुणफलक आहे. 28-17 पोयनाड फायटर्स संघाचे 28 गुण आहेत, तर 17 गुण आहेत. ते आपला संघ संकटात सापडलाय, काहीशा गुणांनी पिछाडीवर पडलाय याची जाणीव आहे. आणि पाहूया आता मात्र भरपूर प्रयत्न केला, परंतु त्याच्या प्रयत्न यश मत काय आला नाही, कारण दोन्ही हात त्याच्या अटकले गेले आणि हात बाहेर काढता आला नाही. त्यामुळं हा अयशस्वी प्रयत्न. पुन्हा एकदा ऋतिक पाटील. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटं पुकारली होती, आता काहीशे क्षण शिल्लक राहिलेले आहेत, काहीशी मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत. तर इथे आमची मैदानाची व्यवस्था करणारे कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी इथे चांगल्या पद्धतीने काम करतात. सुजित पाटील प्रयत्न करतोय आणि ही बीच कबड्डी आहे, वाळूवर खेळली जातोय. खरोखरच खेळाडूंचा खरा कस या ठिकाणी जातोय, कोणाला लावतायत आपण पाहतोय. 5 विरुद्ध 1 लढत आहे, कारण इथं बोनस ऑफ आहे आणि सुंदर गुण मिळवलाय सुजित पाटील. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सागर सुरक्षा रक्षक 2025चा हा चषक साखळी पद्धतीने खेळवला जातोय. ही स्पर्धा अनेक टप्प्याने अनेक ठिकाणी खेळवली जाते. तर पहिला टप्पा सुरू झाला तो म्हणजे मांडवा, तिथून नंतर मग रेवदंडा,